या स्पर्धेला ऑनलाईन मॅचचा आनंद घेत आहेत एकविरा चषकाचे सूत्रधार रुपेजी पाटील साहेब, त्यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद आहे. खऱ्या अर्थानं एकविरा चषक स्पर्धा म्हटली तर डेफिनेटली पालघर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं आणि खेळाडूंचं रुपेजी पाटील यांच्या वतीने सहर्ष स्वागत करत असतात. आणि साखरेच्या या पवित्र मातीत क्रिकेटचा असा महासंग्राम सुरू होताना आपल्याला पाहायला मिळेल, ज्याची चर्चा गल्लीपासून दिल्लीपर्यंत आपल्याला पाहायला मिळते. सामन्याला सुरुवात होते. पहिलाच बॉल ह्या वेळेला निहिल किनी चेंडूला स्टॉप करतोय. ग्रेट फिल्डिंग, हीच खरी ताकद आहे या खेळाडूची. मग ती बॅटिंग म्हणा, बॉलिंग म्हणा, फिल्डिंग म्हणा, विकेट किपिंग म्हणा. एक हरवणारे खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं ऍब्सोल्युटली सुपर डिलिव्हरी अँड ग्रेट फिल्डिंग. पहिलाच बॉल डॉट, लो फुल टॉस बॉल ऑन साइडला. बॅट स्विंग पहा, अप्रतिम. चिराग बारीच्या बॅट मध्ये येईल क्लास. सरळ बॉलला फेकून दिले षटकारासाठी. 6 धावा. बॉलला यावेळेला फेकून दिले 6 धावांकरता. ग्रेट टायमिंग, स्वीट अँड स्मार्ट षटकार. बॅटची एज फर्स्ट स्लिप कडे बॉल निघून जातोय, तेवढीच मात्र उमेदीने फिल्डिंग केली गेले. सुपर फिल्डिंग. आयुषच्या माध्यमातून 23 नंबरची जर्सी परिधान करणारा डॉट बॉल. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर जाऊन पोहोचते 6. 6 रन ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. सरळ बॅटचा वापर केलाय, फोर्स केलाय या बॉलला. बराच वेळ चेंडू उंची गाठतोय, परंतु अनिल पाटील आणि एका साईडला आपण पाहिलं तर अपूर्व गावड पुढे सरसावले गेले होते. दोघांमध्ये टक्कर होण्यापासून वाचले, ऍक्सिडेंट होण्यापासून वाचले आणि अपूर्व गावडच्या खांद्यावर हात टाकत सांगितलं, बघ जर चांगला झेल टिपायचा असेल तर मला तू कॉल कर, मी तुला कॉल करेन. आणि अशा वेळेला मात्र टक्कर होणार नाही आणि कॅच सुद्धा सुटणार नाही. मात्र हे बॉन्डिंग असायला लागतं, ते कॉलिंग करावं लागतं. या कॅच साठी सुद्धा फलंदाज बाद गॉन. बंटी दादा, खऱ्या अर्थानं आपण पाहिलं सफाळीचे अनमान शान मान सन्मान, हृदयाची धडकन. बंटी दादाला मानाचा मुजरा असेल. 6 धावा झालेत एक गडेच्या मोबदल्यामध्ये. षटकार आल्यानंतर निहिल किनीने हार मानली नाही. त्याचं स्वतःचं ध्येय त्याने सेट, जो गोल सेट केला होता की चिराग बारीला मला बाद करायचंय. जरी षटकार आला तर काय झालं, माझ्याकडे सुद्धा ती गुणवत्ता आहे, विकेट घेण्याची ताकद आहे, हे दर्शवणारी गोलंदाजी केली जाते पॉवर प्ले मध्ये. षटक क्रमांक पहिला आहे पॉवर प्लेचं. चांगला फटका, ट्रुदी कव्हर खेळला गेलाय. काय फटका खेळलाय, मॅग्निफिसंट टायमिंग. सरळ बॉल निघून जाईल 4 धावांकरता. क्लास दाखवलाय साईराज भोईरच्या बॅट मधून. 4 रन, चौकार, गुड शॉट. या वेळेला अप्रतिम चांगला बॉल होता. सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून जाईल. व्यंकेत या ठिकाणी पाहायला मिळत आहेत विकेट किपरची भूमिका साकारत असताना. चांगला बॉल होता, गुडघ्यावर बॅलन्स करत बैठकी स्ट्रोक करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर स्वतः चेक करत असताना की ऑफ ड्राईव्ह कदाचित खेळायला होतं. काय बॉल कट झाला होता, ऑफ कटर पाहायला मिळाला.
मॅग्निफिसंट डिलिव्हरी, खूप चांगला बॉल होता. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. ते एकंदरीत आपण पाहिलं तर 10 धावा एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. प्रथम बॅटिंग करत असताना जस्वी शार्क्स. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जस्वी शार्क्स या टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 10. या धावसंख्येवर 10 रन्स ऑन दी बोर्ड लागल्यात आहेत. संदीप हिमाडेला आपण पाहतायत आतापर्यंत त्याला बॅटिंग मिळालेली नाहीये. आता कुठेतरी स्ट्राईक एंडला येतोय. ठाकूरपाडाचा हा ब्रँड. साईराज भोईर गेल्या मॅच मध्ये अतिशय चांगली 21 धावांची बहारदार खेळी केली होती आणि पुन्हा एकदा सातत्य दाखवतोय. दुसरे षटक स्वप्नील केनी. चांगला बॉल होता. परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला आणि सन्मान दिलाय. गुड कॅप्टनशिप आतापर्यंत नेहल किनीच्या माध्यमातून पाहायला मिळते. जरी गेल्या ओव्हरमध्ये गेल्या मॅचेसमध्ये जर आपण पाहिलं तर गेल्या मॅचमध्ये त्याला 13 रन्स एका षटकामध्ये कुठल्या गेल्या होत्या, तरी सुद्धा मात्र त्या गोलंदाजाला पुन्हा एकदा भरोसा दाखवला गेलाय. ही तुमची कॅप्टनशिप चांगली असते. बारीक सारीक गोष्टी त्या कॅप्टनशिपकडे पाहिल्या जातात की असं नाहीये की कोणत्याही प्रकारचा मतभेद करून त्याला मात्र डावळलं गेलंय. त्याला गोलंदाजीमध्ये कंटिन्यू आणलं गेलंय. ही खूप महत्वाची उपलब्धी आहे. ऑफ साईडला ड्राईव्ह खेळले गेले. फिल्डर पुढे सरसावतील. आयुष तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 रन्स मिळतील. संदीप हिमाडे एक बहारदार खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. कोणत्याही क्षणाला कोणत्याही बॉलवर षटका ठोकण्याची ताकद ठेवणारा खेळाडू आहे आणि कोणत्याही संघाला आणि खेळाडूंना कमी लेखून चालत नाही क्रिकेटच्या खेळामध्ये. संपूर्ण जगाला बुडवण्याची ताकद ठेवणारा समुद्र हा एक तेलाचा थेंब कधीच बुडवू शकत नाही. त्यामुळे कोणत्याही खेळाडूला कमी लेखून चालत नाही या क्रिकेटच्या खेळामध्ये. 12 धावा झालेत एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. स्वप्नील किनी विराथन खुर्दचा हा हँडसम क्रिकेटर आणि त्याचा खेळ पाहण्यासाठी आदित्य किनी हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. चामुंडा स्पोर्ट्स विराथन खुर्द टीमचा खेळाडू. चांगला बॉल होता. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला आणि सरळ विकेट किपर नेहिल किनीच्या हातामध्ये निघून जातोय. जेव्हा तुम्ही मोठ्या स्पर्धेमध्ये चांगल्या चांगल्या खेळाडूंबरोबर तुमचं बॉन्डिंग राहतं त्यावेळेला एक एक्सपिरियन्स तुम्हाला मिळतो आणि ते नेहिल किनी स्वतः ऍज अ विकेट किपर आपल्याला पाहायला मिळत आहेत. किशोरला आपण पाहू शकाल शॉर्ट थर्ड मॅनला एक्सपिरियन्स खेळाडू. त्यानंतर आपण पाहिलं तर व्यंकीला हेडकॅप परिधान करणारा खेळाडू पाहायला मिळतोय. इथून ऑन दी टोस करण्याचा प्रयत्न होता. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळले गेले होते. नितेश कदम सर वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा करत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 13. 13 धावा एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. भरपूर प्रयत्न केले होते संदीप हिमाडेने बॉल पर्यंत पोहोचण्यासाठी, परंतु बॉल बरोबर बॅटच्या रडारमध्ये काही आला नाही. स्वप्नील आपल्या बॉलिंग मार्कवर. प्लेइंग फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळले होते परंतु चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. वन बाउन्सने चेंडूला फील्ड केलंय. व्यंकीला आपण पाहतायत पुढे सरसावला गेला होता. 1 रन मिळत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 14. लॉस ऑफ 1 विकेट. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 4. षटक क्रमांक 2 हे प्रगतीपथावर पॉवर प्लेचं आतापर्यंत बंधनकारक पाहायला मिळतं. अजून या षटकातील 2 बॉल आहेत. पहिल्या षटकात 10 धावा आल्यानंतर स्वप्नीलने या षटकामध्ये कमबॅक केलंय. प्रिव्हियस मॅचचा विचार न करताना मला या मॅच मध्ये चांगली गुणवत्ता सिद्ध करायची आहे. कॅप्टनने मला भरोसा दाखवलाय. त्या भरोशाला मात्र सार्थ कामगिरी करायची आहे. हा बॉल आपण पाहिला तर खूपच बाहेर होता. वाईट यॉक करण्याच्या प्रयत्नात आहे परंतु आतापर्यंत सफल ठरत नाही आहेत. व्हाईट बॉलचा इशारा एक्स्ट्रा धावा खर्च होताना पाहायला मिळत आहे. संघाची धावसंख्या 15. लॉस ऑफ 1 विकेट. जस्वी शार्क्स ही टीम पाहायला मिळते. सुजनजी पाटील साहेब यांची ही टीम आपल्याला पाहायला मिळते. एका साईडला अंकुजी पाटील आणि रुपेशजी पाटील यांचा संघ. लो फुलटॉस बॉल होता. ऑन साईडला जरूर खेळले गेले. फिल्डर पुढे सरसावतील. राहुल पाटील आपण पाहतायत. रॉकी चषकामध्ये सुद्धा त्यांचा सहवास अतिशय चांगल्या पद्धतीने लाभला गेला.
आणि एक आयोजक म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते, रॉकी ग्रुप टेंबी खोडावे या टीमचा एक ओपनिंग प्लेअर म्हणून ज्याची ओळख 16-1 5 बॉलचा आतापर्यंत काही संपन्न झालाय. यावेळेला आपण पाहिलं तर 16 रन झालेत, एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 17 रन झालेत. 2 षटकांचा खेळ झालाय. 2 षटकांच्या समाप्ती अखेर 17 रन्स आपल्याला पाहायला मिळतात. साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचं सुद्धा करूया आपण सुस्वागतम. गरत किचन चायनीज भुजिंग सेंटर आणि दया मामा या ठिकाणी उपस्थित झाले. दया मामा आपलं सहर्ष स्वागत आहे. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 17. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. संदीप हेमाडे समोर गोलंदाज निहिल किनी. चांगला बॉल होता, अप्रतिम वेग भन्नाट पाहायला मिळाला. जसा बॉल डिलिव्हर्ड झाला, डॉट झाला आणि त्यानंतर HK यांच्या टाळ्यांचा गजर येताना आपल्याला पाहायला मिळाला. टॅलेंट आहे या खेळाडूकडे. अजून भरपूर काही स्वप्न त्याने पाहिलेली असतील, ती पूर्ण होतील. सातत्याने तुम्ही चांगली मेहनत घ्या, डाऊन द अर्थ राहा आणि चांगलं क्रिकेट खेळून त्या स्पर्धा कव्हर करा. यावेळेला क्लीन बोल्ट, भन्नाट वेग, रावळ एक्सप्रेस यष्टांचा वेध घेणारा अप्रतिम हा बॉल पाहायला मिळतो. जशी वंदे भारत एक्सप्रेस आपल्या डोळ्यासमोरून जाते प्लॅटफॉर्मला असल्यानंतर, त्याच पद्धतीने हा बॉल मात्र तेवढ्याच वेगाने निघून गेला. वॉटर डिलिव्हरी क्लास गॉन. अप्रतिम चांगला बॉल यावेळेला पाहायला मिळाला आणि फटक्याला फक्त यावेळेला एक्झिक्यूट केलं गेलं. रणनीती बदलली गेली या महत्वपूर्ण लढतीमध्ये. अमित पाटील स्वतः मात्र यावेळेला सांगतायत की मी मिडल ऑर्डरला जरूर येईन, तुम्ही तोपर्यंत चांगली बॅटिंग करा. आता 19 ला 2 धावा शांत झालेत. साईराज भोईर सारखा एक आक्रमकतेचा सितारा, अमित पाटील सारखा एक आक्रमकतेचा आणि संयमाचा सितारा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, निहिल किनी परफेक्शन दाखवलं आतापर्यंत. पंचांकडे दाद जरूर मागितले गेले होते. ह्या वेळेला तू मै पाहायला मिळालं. कदाचित बॉल जर मिळाला असता, रन्स मिळालीच नाही आणि त्यामुळे सादिक राजापूरकर सर थोडेसे कन्फ्युजन. होतं सकाळीच मी उल्लेख केला होता, त्या गोष्टी कधी कधी घडामोडी आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, टॉप एज राहुल पाटील आणि यावेळेला राहुल पाटीलने टिपलाय झेल आणि दोन्हीही राहुल पाहायला मिळाले होते, परंतु राहुल पाटील मॅन फ्रॉम टेंबी खोडावे चांगला झेल टिपला गेला आणि अमित पाटील बॅक टू द पॅव्हिलियन मध्ये येत असताना पाहायला मिळतोय. 19 ला 3 बॉल फेस केले, 2 रन, 66.67 चा स्ट्राईक रेट आणि तिसरी विकेट आता निहिल किनीच्या खात्यामध्ये. मॅग्निफिसंट बॉलिंग, गुड बॉलिंग, फलंदाज बाद.
पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळेला अप्रतिम टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून जाईल. काय बॉलिंग यावेळेला अप्रतिम तिखट मारे केलेत. फ्रँकीच्या हातामध्ये हा बॉल डिलिव्हर झाला. त्याचे 2 स्पेल आपल्या भात्यातील जरूर त्याने पूर्ण केले. षटक क्रमांक 3 कंप्लीट झाले आणि 19 रन आतापर्यंत जसवी शार्क्स टीमच्या माध्यमातून धावसंख्येवर लगाम लावला गेलाय. जर याच धावेने जर खेळले 6च्या धावेने जर खेळत असताना 38 धावा 8च्या एव्हरेजने खेळले तर 43 धावा आणि 10च्या प्रतिषटकामागे जर रन्स आल्या तर 49 वर प्रोजेक्टेड स्कोर दाखवला जातोय. जसवी शार्क्स ही टीम 19ला 3 आतापर्यंत संत गतीने इथून गिअर चेंज करावा लागेल, कारण बदल हा सृष्टीचा नियम आहे. घेऊया एक छोटीशी धून आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. तिसरी मॅच आता मात्र यावेळेला कन्वर्ट होताना आपल्याला पाहायला मिळते आणि 5 विकेट्स 2 मॅचेस मध्ये एकच मॅचेस मध्ये 5 विकेट मिळवण्याचा मान मिळवला. फायपर कंप्लीट केले. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका होता. फॉलो थ्रू मध्ये चेंडूला स्टॉप केले. 1 रन मिळेल साईराज भोईरच्या बॅटमधून. आता दोन्हीही बॅटरला चांगली उत्कृष्ट कामगिरी करावी लागेल. जर संघाला इथून संकटातून बाहेर काढायचं असेल तर डेफिनेटली पुरेपूर चांगली बॅटिंग करत असताना हीच ती संधी असते. ज्या वेळेला तुम्ही 17 बॉल जर फेस करताय ते ही जोडी आणि तिथे जर 40 जर रन लागतायत तर डेफिनेटली एक चांगली पार्टनरशिप पाहायला मिळेल, परंतु गोलंदाज तसं करून देणार नाहीयेत. चांगला बॉल अँगल क्रिएट करत असताना राऊंड द विकेटने आल्यानंतर उजव्या हाताच्या फलंदाजाला हेच त्रस्त होतं. कॉट बॅहँडची जास्तीत जास्त जर आपण पाहिलं तर विकेट मिळतात. जेव्हा न्यूझीलंड संघाच्या फलंदाजांना परिपूर्ण वर्ल्ड कप मध्ये त्रस्त करून सोडलं होतं मोहम्मद शमीने, त्यावेळेला मॅच समाप्त झाल्यानंतर पत्रकार परिषदेत विचारलं प्रेस कॉन्फरन्स मध्ये. चांगला बॉल याच टप्प्यावर गोलंदाजी करताना पाहायला मिळतात. विपुल कोमला मात्र काही बॉलला रीड करता येत नाहीये. डॉट बॉल. आणि तेव्हा प्रश्न विचारला प्रेस कॉन्फरन्स मध्ये की मोहम्मद शमी एकंदरीत हे सातत्य आणि विकेट घेण्याची कला कशी अवगत झाली, तर तेव्हा सांगितलं की राऊंड द विकेटने जेव्हा गोलंदाजी करतो त्यावेळेला जास्तीत जास्त कॉट बॅहँडचे चान्सेस वाढले जातात आणि त्यामुळे मला ते सहज शक्य होतं. तोच अँगल यावेळेला पाहायला मिळतो. टप्पा अचूक पद्धतीने आपण पाहू शकाल. सरळ बॉल निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता होत असताना सातत्याने डॉट 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 आणि डॉट येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कॅच ड्रॉफ्ट. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. एकंदरीत 20 रन संत गतीने सुरुवात आणि ती सुरुवात आतापर्यंत पाहायला मिळते, परंतु साईराज भोईर नावाचं वादळ घोंगावलं जाईल का? हा कॅच कशा पद्धतीने सुटला होता, कॅच ड्रॉफ्ट झाला होता. शुभम तांडेल पुढे सरसावले गेले होते. तिथून खूपच बाहेर निघणारा बॉल. व्हाईट बॉलचा इशारा येतोय नितेश कदम सरांकडून. अनिल पाटील एक अनुभवाचे गोलंदाज म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते. भरपूर अनुभव आहे. 40+ क्रिकेट अफलातून ते खेळतात. जसजशी तुम्ही स्पर्धा खेळत जाता तसतसं मात्र तुमचा अनुभव हा वाढत जातो. चांगला बॉल. ह्या वेळेला व्हाईट यॉर्कने बॉलची सांगता होत असताना काय गोलंदाजी केले. अतिशय तिखट मारा पाहायला मिळाला. 3 धावा फक्त खर्च केल्या. साईराज भोईर सारख्या फलंदाजाला, आक्रमकतेच्या फलंदाजाला थांबून ठेवलंय आणि अनिल पाटील पुन्हा एकदा भरवशाचे पॅकेज म्हणून गोलंदाज पाहायला मिळत आहे. 4 षटकांचा खेळ झालाय. 4 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या 22 रन 22 धावा. घेऊया एक छोटासा डीजे वाला ब्रेक.
आकाश गावडला 5व्या षटकामध्ये आणले गेले. चांगली रणनीती, चांगलं गेम प्लॅनिंग, भरपूर गोलंदाज आहेत या संघामध्ये आणि त्याचा पुरेपूर उपयोग करत असताना योग्य त्या ठिकाणी योग्य त्या वेळेला जेव्हा तुम्ही उपयोग करता कॅप्टन, तेव्हा ते एक मास्टरमाइंड कॅप्टन म्हणून ओळखले जातात. ऑन साइडला सेफ हँड अपूर्व गावड, कोणती चुकी करणार नाहीये. अग्री प्रीमियर लीग मध्ये फॉर्मामध्ये असलेला हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला आणि सरळ बॉल विसावला गेलाय अपूर्व गावडच्या हातामध्ये. धक्का क्रमांक 4, 22ला 4. बावीसला 4. 5वं षटक प्रगतीपथावर. धावा येत नाहीयेत. साईराज भोईर एका साईडला मात्र आपण पाहताय थोडंसं प्रेशर ऑफ सिच्युएशन मध्ये दिसतोय. मंथन भोईर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. नवघरचा हा खेळाडू ऑन साइडला हुक केलंय. फिल्डरला निवडलंय का नाही आणि सरळ बॉल निघून जाईल 4 रनसाठी. खणखणीत चौकार. मंथन भोईर आल्या स्वागत करतोय या बॉलचं. सरळ बॉल निघून जातोय चौकारासाठी. 4 रन. फटका होता. शॉट ऑफ लेंथ बॉल मिळाला आणि सरळ हुकच्या फटक्यात 4 धावा बुक केल्या. 26 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 26 लॉस ऑफ 4 विकेट. चांगला फटका आहे. सरळ बॅटचा वापर केलाय. काय फटका खेळलाय नवघरचा यावेळेला. ब्रँडेड षटकार. स्टँड अँड डिलिव्हर. बॅक टू द बॉलर हेड. व्हॉट अ शॉट. क्लास टायमिंग. 6. अगोदरच्या मॅच मध्ये सुद्धा आपण पाहिलं होतं थोडेसे महाग ठरले गेले होते. जवळजवळ 16 रन त्या षटकामध्ये आल्या होत्या. या षटकात सुद्धा धावा येत आहेत. त्याच पद्धतीने विकेट तर मिळाली परंतु धावा काही थांबत नाहीत. आता यावेळेला ऑन साइडला खेळलाय. विकेट मिळण्याची दाट शक्यता आहे. फिल्डर येत आहेत आयुष, कोणतीही चुकी करणार नाहीयेत. ग्रेट कॅच. अखेरकार मात्र आकाश गावडला विकेट मिळाली. चौकार षटकार जरी आले परंतु 2 विकेट्स मिळवल्या. 32ला 5. फलंदाज बाद. बत्तीस धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा बॉलर तयार. या वेळेला ऑन साइडला फटका तर छान आहे आदेशच्या पाटीलच्या बॅट मधून परंतु इथून सेकंड अटेम्प्टला कॅच कॅरी होऊ शकला नाही वेंकीच्या माध्यमातून. आदेश पाटीलने सांगितलं असेल थँक्यू व्हेरी मच माय डिअर फ्रेंड, कारण आदेशकडे ती क्वालिटी आहे. मोठे फटके मारण्याची क्षमता आहे आणि एका साइडला आपण पाहिलं तर फलंदाज फक्त पाहत राहिलेत. साईराज भोईर सेकंड अटेम्प्ट मध्ये प्रयत्न केले होते परंतु इथून बॅटची एज अँड टेकन. आदेश पाटीलला परतावा लागेल. बॅक टू द डगआउट. राहुल पाटील येत आहेत आणि सांगतायत हेच तुला बॉल डिलिव्हर करायचे होते परंतु इथून जर आपण पाहिलं तर 34ला 6. 5 षटकांच्या समाप्ती अखेर एंड ऑफ द 5th ओव्हर
2 बॉलमध्ये 2 आदेश पाटील 100च्या स्ट्राईक रेटने बॅक टू द पॅव्हिलियन. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर स्थिर राहिले आतापर्यंत. अनिल पाटील 5 विकेट्स. काय इकॉनॉमिकल गोलंदाजी केले. 4.25 चा इकॉनॉमी. चांगला बॉल होता. अगदी खोलवर बॉल पाहायला मिळाला. बुंद्यातला बॉल ग्रामीण भाषेत म्हणायचं झालं तर, आणि तो खोदून काढला गेलाय. इथे तन्मय पाटीलला परतावा लागेल. बॅक टू द डगआउट. आकाश गावड ॲक्युरेट थ्रू केला गेला. फलंदाज बाद. 7वा धक्का. 35 या धावसंख्येवर 35. जसवी शार्क्स 35 लॉस ऑफ 7 विकेट. देत आहेत जे रीतीवाले बिझनेसमॅन होते त्यांच्यासाठी मात्र हे गाणं पाहायला मिळालं होतं. 10 वर्षांच्या पलीकडे प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये हे गाणं फार मोठ्या प्रमाणात वाजायचं. आणि त्यावेळेला रीतीवाले बिझनेसमॅन म्हणून ज्यांची ओळख सातत्याने पाहायला मिळायचे त्यामध्ये महेंदा हे सुद्धा कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. लॉंग ऑफ कडे बॉल निघून येतोय. आणि तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल सिंगलच्या साह्याने 36 धावा. तुषार कोर्ले सध्या तरी आमचा कॉमेंट्री बॉक्स दाखवत असताना संदीपजी गावंड सर विचार विनिमय करतायत. आता सफाळी प्रीमियर लीगचा माझा प्रवास इथेच आजच्या दिवसामध्ये थांबतोय. कदाचित उद्या सुद्धा ते येऊ शकले असते परंतु चंद्रपाडा या ठिकाणी मॅचेस आहेत. यावेळेला ऑन साईडला तडाखेबंद फटका. काय फटका खेळलाय. सरळ बॉलला पाठवलंय. कुणालजी तांबोरे आणि विनोदजी पाटील यांच्या स्टँडच्या दिशेने आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी षटकार. क्लास टायमिंग 6. संघाची धावसंख्या 42. साहिलच्या बॅट मधून अप्रतिम फटका. आणि त्यानंतर कमबॅक कसं करावं अनिल पाटील यावेळेला दर्शवताना मिडल स्टंपवरून ऑफ स्टंपला येत आहेत. वाईट शफल जो मात्र एक नियम आल्यानंतर थोडीशी राहत मिळाली ती गोलंदाजाला. अन्यथा गोलंदाजाने गोलंदाजी करावी तरी कुठे हा मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला होता. कारण 5व्या 6व्या स्टंप्सला येऊन फलंदाज मात्र अटॅक करायचे. परंतु आता कुठेतरी त्या बॉलने त्या नियमाने थोडंसं मात्र कुठेतरी रिलॅक्स झाले गोलंदाज. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्ड वर जाऊन पोहोचते 43 रन्स. लॉस ऑफ 7 विकेट. जसवी शार्क्स टीम आपल्याला पाहायला मिळते. सुजनजी पाटील यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतो. तर एका साईडला एअर फायटर्स ए म्हणजे अंकुजी पाटील साहेब आणि आर म्हणजे रुपेशजी पाटील यांचा संघ. आता व्हाईट बॉलचा इशारा. 1 रन मिळेल. नितेश कदम सर वळतायत. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर जाऊन पोहोचते 44ला 7. 6 सीटर स्पोर्ट्स या चॅनलवर ही स्पर्धा कव्हर होते. सध्या चर्चेत राहिलं हे चॅनल. गौरव पाटील इथूनच या मैदानापासून त्यांची सुरुवात झाली. डेब्यू केला त्यांनी. ऑन साइडला अपूर्व गावड पुढे सरसावतील. कोणती मिस्टेक करणार नाहीयेत. फ्रेम मध्ये येत आहेत. 2 कॅचेस त्यांनी टिपलेत. आणि इथून आपण पाहिलं तर 44ला 8 आणि 45 धावांचं लक्ष्य समोर ठेवलं गेलंय. सध्या आमच्या व्यासपीठावर जर नजर टाकली तर मंगलदाजी गरज साहेब आहेत. दया मामा या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करेन दया मामा आपण पुढे या. आपले यथोचित स्वागत सन्मान इथे बाळू मामा यांच्या शुभ हस्ते करण्यात येईल. या दोन्हीही मामा आहेत. आणि जी कारभारी साहेब सध्या आमच्या व्यासपीठावर लेजंड ऑफ क्रिकेट. एकदा आरोग्यासाठी भरपूर धावा त्यांनी आपल्या करिअर मध्ये
केल्या आणि बरेच विकेट मात्र आपल्या करिअर मध्ये त्यांनी मिळवल्या आणि मंकड विकेट हा मात्र चर्चेचा विषय होता. बॅट्समनना त्रस्त करणारे गोलंदाजांचा फलंदाजांचा कर्दन काळ होते आणि दया मामा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण माईची उबदार शाल आणि पुष्पगुच्छप्रमाणे फुलत राहा, बहरत राहा, सदैव नेहमी आनंदित राहा असा संदेश देणारा बुके. धन्यवाद. या ठिकाणी उपस्थित आहेत मनोज वैद्य, त्यांचं सुद्धा शब्दसुमनाने स्वागत आहे. या क्रीडा नगरीमध्ये असलमजी शेख या मॅचचा आनंद घेत असताना संतोषजी जंगम आयोजन समिती हार्दिक किनी या ठिकाणी उपस्थित आहेत. मनीजी गावड सध्या यावेळेला पाहायला मिळत आहेत. काटेकोर मनीजी गावड, रुपेजी पाटील यांच्या नंतर मी नाव घेईन तर मनीजी गावड यांचं, जे परफेक्ट सगळी माहिती स्पॉन्सर पासून तर खेळाडूंची संपूर्ण माहिती मात्र मनीजी गावड हे देत असतात. रुपेश पाटील यांचं जसं मॅनेजमेंट असतं तसंच मनीजी गावड त्या यादीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. सफाळी प्रीमियर लीग 2026 पर्व तिसरे समालोचन कक्ष, संगीत कक्ष, विलंगी बी चषक 2026 एंट्री फीज 2500 आणि फर्स्ट प्राइज 30,000 अँड गोल्डन ट्रॉफी. त्यानंतर सेकंड प्राइज 15,000 अँड गोल्डन ट्रॉफी, थर्ड प्राइज 7,000 and golden trophy, fourth prize 7,000 and golden trophy. Man of the match every match, best batsman trophy, best bowler trophy, best fielder trophy, man of the series trophy and plus bicycle जी स्पर्धा आहे 28 मार्च 2026 मध्ये आणि YouTube लाईव्ह 6 सीटर स्पोर्ट्स या चॅनलवर आपण विलंगी बी चषक लवकरच आपल्या सर्वांच्या भेटीला येईल. नाईट्स स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. या स्पर्धेमध्ये ज्यांनी ट्रॉफी स्पॉन्सरशिप केलेले आहेत त्या सर्वांचा मनपूर्वक धन्यवाद. अक्षयजी जितेंद्र ठाकूर ठाकूरपाडा, कल्पेश प्रभाकर घरत सर मायखोफ द्वितीय क्रमांक, प्रथम अक्षय ठाकूरजी यांच्याकडून प्रथम क्रमांक, कल्पेशजी घरत सर द्वितीय क्रमांक, चंद्रहास तामोरे दातिवरे तृतीय क्रमांक चषक, राजेश घरत रामबाग चतुर्थ क्रमांक चषक, तुषार पाटील रामबाग 5वे व 6वे क्रमांक चषक, कौस्तुभ पाटील अगरवाडी 7वे क्रमांक चषक, चेतन पाटील अगरवाडी 8वे क्रमांक चषक, जयप्रकाश साळवी सफाळे 9वे व 10वे क्रमांक चषक, रुपेश पाटील साखरे 11वे व 12वे क्रमांक चषक, असलम शेख दांडाखाडी 13वे क्रमांक चषक, अनिल घरत पारगाव 14वे क्रमांक चषक, मोबिन शेख वेडी 15वे क्रमांक चषक, सँडी तरे एडवन 16वे क्रमांक चषक, हरेश्वर किनी रावळे मॅन ऑफ द सिरीज चषक, जगदीश जैन सफाळे मॅन ऑफ द सिरीज कूलर, हितेशजी पाटील अगरवाडी बेस्ट बॅट्समन, योगेशजी घरत विराथन बेस्ट बॉलर, संतोषजी जंगम एडवन बेस्ट फिल्डर, भूपेशजी गावड माकणे सामनावीर 30 ट्रॉफी, राहुलजी साळुंके माकणे सायकल, अनिश कामदार सफाळे सायकल, जयेश वैद्य भादवे टेनिस बॉल ची व्यवस्था केले, सुधीरजी पाटील नवकर यांनी सुद्धा बॉलची व्यवस्था केले, कांतीलाल जैन सफाळे कूलर, मंदारजी जांभळे साहेब, सचिनजी तरे साहेब यांचं मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करीत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि ज्या पैशा स्वरूपात ज्यांनी दानशूर व्यक्तिमत्व दाखवलंय, सचिनजी तरे एडवन 1,000 रुपये, मंदारजी जांभळे 5,000 रुपये, कृपेश मस्के 30,000 रुपये, विपुला मनोज राऊत 1,500 रुपये. या सर्वांचं मनपूर्वक आम्ही हृदयाच्या अंतकरणापासून धन्यवाद व्यक्त करतो. थँक्यू व्हेरी मच. आजच्या दिवसातलं दुपारचं जेवण संतोष अहिर साहेबांनी मात्र या ठिकाणी प्रोव्हाइड केलं आणि खूप स्वादिष्ट जेवणाची मेजवानी दिली, त्याबद्दल आपलं मनपूर्वक हृदयाच्या अंतकरणापासून धन्यवाद आहे. सकाळच्या सत्रात महेशजी पाटील साहेब यांनी कांदा पोहे ब्रेकफास्ट नाश्त्याची व्यवस्था केली, त्यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करीत आहोत. जगदीशजी किणी आणि भावेशजी पाटील यांच्याकडून उद्याच्या दिवसात सकाळच्या सत्रात नाश्त्याची व्यवस्था केली जाईल. मैत्री ग्रुप सफाळे यांच्या माध्यमातून जे दोस्तीच्या दुनियेतले राजे माणसं आहेत या ग्रुपमध्ये मैत्री ग्रुप त्यांच्याकडून उद्याच्या भोजनाची व्यवस्था दुपारची केली जाईल, त्यांचा मनपूर्वक धन्यवाद आहे. आणि आता आपण एक स्वागत सन्मानाकडे पहिलं वळणार आहोत. स्वागत सन्मान
किरणजी कारभारी साहेब यांच्या माध्यमातून जे नेहमीच कॉपरेट करतात, ते समालोचक असतील, आयोजक असतील, मी त्यांना विनंती करेन आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आपलं सहर्ष स्वागत आहे. किरणजी कारभारी साहेब के यांना मी विनंती करेन. नेहमीच त्रिशिका 11 गावदेवी वैतीपाडा या टीमला ते स्पॉन्सर करतात. मग मंगलमूर्ती विराथन असेल, या टीमला सुद्धा आपण पाहिलेला आहे. डोंगरीपाडा टीम असेल, त्या टीमला सुद्धा स्पॉन्सरशिप करतात. त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. या आपण संदीपजी गावण सरांचा यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. बाळूमामा यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान आपण करावं. या संदीपजी गावण सर बापाणे गावातील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आणि पोलीस पाटील या नात्याने सुद्धा आपल्याला त्यांना पाहत आहेत. संदीपजी गावण सर यांचं यथोचित स्वागत सन्मान. हा मान सन्मान एखाद्या बाजारात विकत मिळत नाही, तो कमवावा लागतो आणि पोलीस पाटील या नात्याने नेहमीच आपल्याला पाहायला मिळतात. आणि चांगले समालोचक 11 तारखेला मंगलदाजी गरज साहेब यांच्या स्पर्धेमध्ये ते पुन्हा एकदा दाखल होणार आहेत. त्यांचं वेलकम असेल. थँक्यू व्हेरी मच. आणि पहिल्याच बॉलवर चौकार. या स्पर्धेच्या माध्यमातून ललित बाफणा यांच्याकडून मंडळाला आर्थिक सहाय्य 3000 रुपये आल्याबद्दल मंडळ त्यांचा टाळ्या वाजून आभार व्यक्त करतात. थँक्यू व्हेरी मच ललितजी बाफणा साहेब, आपलं स्वागत आणि धन्यवाद. यावेळेला आपण पाहतायत हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. ते एकंदरीत 5 या धावसंख्येवर नेहिल किनी आलेला खूप चांगली बॅटिंग करत असताना अमित पाटील अण्णांच्या विरोधात. यानंतर संदीपजी गावण सर यांना मी विनंती करेन आपण या मायक्रोफोनवर आपलं सहर्ष स्वागत आहे. Thank you so much प्रमोदजी शेडगे सर. द व्हाइस ऑफ पालघर भूषण हा किताब ज्यांना मिळालाय त्यांचा गोड आवाज तुम्ही नुकताच ऐकलाय. बघता आपण माझा जरी या स्पर्धेतला शेवटचा दिवस असला तरी खूप एन्जॉय केलं या 2 दिवसांमध्ये. आणि त्याच्यानंतर खूप चांगलं एन्जॉय केलं. मी मनापासून आभारी आहे महेंद्रजी भोईर, मनजी गाबड आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं ज्याने आम्हाला धावतं समालोचन करण्याकरता आमंत्रण दिलं. एआर फायटर्स माकणे ज्या टीमला जिंकण्याकरता टार्गेट जर आपण बघितलं तर 44 धावसंख्येचा आहे आणि एआर फायटर माकणे टीमची 45चं टार्गेट आहे आणि धावसंख्या 8. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल पुढे येऊन खेळून काढला पॉइंट क्षेत्रामध्ये. एकदा मिळाली निखिल, एकही धाव आता घेतली नाही. सुरुवात होती धाव घेण्याची परंतु नंतर एकमेकांना रोखलं गेलं. नेहिल किनी म्हटलं तर हरेश्वर किनी यांचे सुपुत्र आहेत. एबी ट्रॉफी नंतर हरेश्वर किनी यांच्या नावाची जास्त चर्चा आपण पाहिली. फुल टॉस बॉल, हवेत चेंडू होता, सॉफ्ट डिसमिसल, परत जावं लागेल. नेहिल किनी या खेळाडूला गॉन. पहिला धक्का लागला आणि पहिला धक्का लागल्यानंतर धावसंख्या धावपळकर आहे ती 9 धावा. अपूर्व गाबड आज सकाळपासून अपूर्वचा सुद्धा चांगला परफॉर्मन्स या स्पर्धेमध्ये झाला. धावसंख्या धावपळकर आहे ती 8 धावा, 8 रन्स. धावसंख्या 8. पहिलं षटक आपण बघितलं ते अमितचं. अमित यांनी पहिल्या षटकामध्ये 8 धावा खर्च केला. आता चिराग बारी आलं. जसवी शार्क्स हा धोकादायक खेळाडू आहे, डेंजरस युटिलिटी क्रिकेटर म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं. 30 चेंडूंमध्ये 37 ची आवश्यकता, कारण अशा मॅच मध्ये चेसिंग सुद्धा थोडीशी कठीण असतं. टार्गेट सेट केल्यानंतर आपल्या गोलंदाजावर मोठी जबाबदारी असते.
गोलंदाज म्हटलं तर गोलंदाज हे मजूर असतात आणि फलंदाज साहेब असतात. कपिल देव निकन सरांचं ते वाक्य मला पुन्हा पुन्हा आठवतंय. ज्यावेळेस 5 ते 7 वर्षापूर्वी त्यांना म्हटलं होतं की गोलंदाज मजूर आहेत आणि फलंदाज साहेब आहेत. याचं कारण असं की गोलंदाज मेहनत करत असतात, परंतु कधी कधी क्षेत्ररक्षक त्या गोलंदाजाला साथ देत नाही. सहज सोपे जेल सोडले जात आहेत आणि त्यामुळेच त्यांचा आत्मविश्वास कधी कधी थोडासा ढासळतो, मोरल डाऊन होतो. आता गोलंदाजाला गोलंदाजी मार्गावर शुभम पांडल करता हा पहिलाच बॉल आणि विपुल चिराग याचा अतिशय चांगला चेंडू पाहायला मिळाला. 29 मध्ये 36 ची आवश्यकता. यार फायटर्स या टीमला जो संघ जिंकेल तो क्वालिफाय होईल आणि जो संघ हरेल त्याला पुन्हा वाट बघावी लागेल 365 दिवसांची. त्यांचा सुद्धा यथोचित सन्मान या स्पर्धेमध्ये केला जाईल. शुभम थांडेल, अपूर्व गाबड या दोघांनी मिळून आज सर्वांचं लक्ष केंद्रित केलं. परंतु ह्या मॅच मध्ये असं सर्वांनाच वाटते की 44-45 धाबा आहेत त्या सहजगत्या पूर्ण केल्या जातील. जसवी शार्क हार न मानणारी टीम आहे. ब्लॅकहोल मधला चेंडू होता, खोदून काढल्या या चेंडूला. मिड ऑफ क्षेत्रात चेंडू गेलाय, एकदा मिळाली. एका धावेची धावसंख्या झाली आहे 10 धाबा. 10 रन्स फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. चांगलं वातावरण या सत्रामध्ये सुद्धा. समोरच निसर्ग आपल्याला आकर्षित करतोय. निसर्गाच्या सानिध्यामध्ये असलेलं एक क्रीडांगण. आडव्या बॅटने खेळायचं होतं. वळणदार चेंडू, थोडस जो गुडघा होता तो जमिनीवर टेकला होता आणि हे फटक्याच्या निवड करताना बॅटर दिसलेत. धावसंख्या धावफळकर 1 गडी बाद 10. प्रत्युत्तरा दाखल 27 बॉल मध्ये 35 ची आवश्यकता. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज चिराग. आता टायमिंग नव्हतं तरी सुद्धा धाव मिळेल असं वाटतंय. वाईड ऑफ मिड ऑन मध्ये हा चेंडू गेला, एकदा मिळाली. एका धाब्याची धावसंख्या झाली आहे ती 12 धाबा. 11 धाबा झालेत. अपूर्व गाबड यांनी जर 3 षटकार खेचले तर मंगळदाची घरात साहेबांकडून 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल त्या खेळाडूला. स्कोअर ऑफ द विकेट. बॅकवर्ड पॉइंट मध्ये चेंडूला दिले खेळून, एकदा मिळाली. दुसरे धाबे करता बॅटर धावतात परंतु हा चेंडू जातो सीमारेषे पार. मिळतील धाबा 4. SPL चौकार. जगता जगता आपल्याला सुद्धा आपल्यासाठी, आपल्या मुलांसाठी, आपल्या पिढीसाठी काहीतरी करावंच लागतं. तसं क्रिकेट खेळत असताना क्रिकेटच्या मैदानामध्ये गोलंदाज फलंदाज असो त्यांना सुद्धा या ठिकाणी काहीतरी करावंच लागेल. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा चांगला फटका, चांगलं शॉर्ट सिलेक्शन आणि या वेळेला केलं बॅटरनी 4 धावांचे कलेक्शन. मिळतील धावा 4. चौकार. और हार का जीतने वाले को तर गोलंदाजावर सध्या भारी पडलं बॅटर. AR फायटर्स माकने टीम 2 षटकांच्या समाप्तीनंतर त्यांची धावसंख्या जर आपण बघितली तर धाबा आहेत 19. 24 बॉल मध्ये पाहिजे 26 धाबा. एक छोटासा ब्रेक घेऊया. या ब्रेक मध्ये आपण ऐकूया सुमधुर गीत. कसं लागलं? खूपच चविष्ट आणि छान वाटलं. मला तर आवडलं. आम्ही आलो, तुम्ही सुद्धा या. चायनीज व भुजिंग मिळतच, परंतु आता व्हेज आणि नॉनव्हेज हे जेवण ऑर्डर प्रमाणे बनवून मिळेल. तर अवश्य भेट द्या. घरत किचन चायनीज व भुजिंग सेंटर, सफाळे, पश्चिम, माकणे. अवश्य भेट द्या. मेहनत घेतात आणि या मेहनतीमुळेच आज चांगल्या स्टेज त्यांनी गाठलाय. भरपूर गर्दी असते घरात किचन बुजिंग सेंटर मध्ये आणि आम्ही सुद्धा कालच्या दिवसात गेलो. खूप चांगलं वाटलं. नेहमीच आम्हाला पाठीराखे म्हणून
पाठीचा कणा बनवून मंगलदाचे घरत असतात आणि इथे सुद्धा अतिथी कक्षामध्ये ते आलेत। मॅच कडे आपण वळणार आहोत। एक गडी बाद, धावसंख्या धावफलकर 19, 24 बॉल मध्ये 26 ची आवश्यकता, 24 चेंडू आणि 26 ची गरज। अमित गोलंदाजी मार्गावर, अमित याने पहिले षटक टाकलं होतं त्यावेळेस खर्च केल्या होत्या 8 धाबा। आता सांघिक तिसरं आणि व्यक्तिगत दुसरं षटक टाकण्याकरता तो सज्ज झालाय। 24 मध्ये पाहिजे 26 एआर फायटर्स मागणी टीमला। स्विंग अँड मिस, ऑफ स्टंपच्या थोडासा जवळून जाणारा बॉल होता, राईज झाला, सरप्राईज केलं बॅटरला, विश्वास बसला नाही त्याला या पडणाऱ्या चेंडूवर की तो अचानकपणे उथळ घेईल। डॉट बॉल, धावसंख्या 1 गडी बाद 19। संकटामध्ये टाकायचं आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला तर चांगली बॉलिंग करावी लागेल। आता अशा प्रकारचे जर टप्पे तुम्ही दाखवले तर बॅटर त्याच्यावर तुटून पडतायत। पाठवून दिला चेंडूला लॉंग लेग पट्ट्या बाहेर, 1 बाउन्स ओव्हर द रोप, मिळतील धावा 4, चौकार। मिळाली चौकाराच्या मदतीनं, धावसंख्या 23 झाली 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये। गोलंदाज तयार आहे। ओहो, बघितलं तर थोडस खाली तो स्वतःला झोकलंय, स्विच हिट आणि ह्याच स्वीप करत असताना स्लॉक केलं या चेंडूला। स्विच हिट म्हणता येणार नाही परंतु एक चांगला फटका बॅटरच्या बॅट मधून आणि ह्याच बरोबर यावेळेला 4 धाबांची भर पडली चौकाराच्या मदतीनं। धावसंख्येला आकार, धावसंख्या 27। फॉलिंग स्वीप करत असताना बॅटर दिसले। पुढचा बॉल, पुन्हा तसाच फटका खेळायचा होता। आता चेंडू फाईन लेग रिजन मध्ये जागा बनवली आणि चेंडूला पाठवून दिलं फाईन लेग पट्ट्या बाहेर। फाईन फाईन अँड फाईन स्ट्रोक, चौकार। लगातार 3 चौकार ठोकलेत या बॅटरने। करण्याची मॅचची हवा काढण्याचा प्रयत्न आहे परंतु हार न मानताना पुन्हा वापसी करण्याची संधी आहे गोलंदाजी करणाऱ्या टीमला। ओहो, आता वेगळा फटका खेळायचा होता। चेंडू आणि बॅटचा संपर्क जरूर झाला, 1 धाव मिळाली। पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू गेल्यानंतर एका धाब्याची धावसंख्येत होतो बदल। 9 चेंडूंमध्ये 16 वर खेळत असताना बॅटर शुभम तांडेल, संघाची धावसंख्या 1 गडी बाद 32। शेवटचा 1 बॉल कंपॅरिझन सुद्धा दाखवलं जातं। जयस्वी शार्क्स टीमच्या यावेळेला धावा होत्या 19 वर 3 गडी बाद आणि एआर फायटर्स माकणे टीमच्या 32 वर 1 गडी बाद। कुठेतरी भरपूर धाब्यानिशी पुढे आहे हा संघ। मोठा फटका, गोइंग 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 अँड गॉन, मॅसिव्ह हिट ओव्हर द मिड विकेट एरिया, सिक्सर। अठरा बॉल शिल्लक आहेत आणि आता 18 बॉल मध्ये जिंकण्याकरता 7 धावांची गरज आहे। रंगरंगोटी दोन बॅटरने पूर्ण केलं। जसं मी म्हटलं की आपल्या आयुष्याची सुद्धा रंगरंगोटी करायला पाहिजे। इथे 12 बॉल मध्ये 30 धावांची भागीदारी झाली आहे। अपूर्व गाबड 4 बॉल मध्ये 15 वर खेळतोय। शुभम तांडेल 9 चेंडूंमध्ये 16 वर खेळतोय। कॉन्ट्रीब्युशन सुद्धा खूप चांगलं आहे। आदरणीय किरणजी कारभारी साहेबांचं स्वागत आणि सन्मान आम्ही या ठिकाणी करतोय। मी विनंती करतोय बाळू मामा यांना। 777 रुपयाचं आर्थिक सहकार्य आदरणीय किरण कारभारी साहेबांनी या स्पर्धेमध्ये केलं। बाळू मामा यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते त्यांचा शुभ सन्मान करावा। बघू शकतात किरणजी कारभारी साहेबांना त्यांचा शुभ सन्मान करताना बाळू मामा घरत सकाळपासून इथे आलेत। व्हाईट अँड व्हाईट यांच्या शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान होतो। थँक्यू सो मच। 777 रुपयाचं आर्थिक सहकार्य या स्पर्धेकरता आपण केलं। आता धाबा लागल्या जातात 42, 1 गडी बाद 42। जिंकण्याकरता फक्त आणि फक्त 3 धाबांची आवश्यकता।
फुलटॉस करून या चेंडूला पाठवून द्यायचं होतं लॉंग ऑफ रिझन मध्ये. चेंडू जातोय 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 सीमारेषे पार. मितील धाबा 4. SPL चौकार. खेळ खल्लास. म्हणजेच 3.2 चेंडूंमध्येच या सामन्याला संपवलंय. कॉंग्रॅच्युलेशन. क्वालिफाय करताना आपण बघतोय AR फायटर्स माकने टीमला 14 चेंडूंमध्ये 38 धावांची भागीदारी अपूर्व गाबड आणि शुभम तांडेल या खेळाडूंनी केले. शुभम तांडेलने 11 बॉलमध्ये 24 धावांचं योगदान दिलं. 4 चेंडूंमध्ये 15 धावांचं योगदान अपूर्व गाबड या खेळाडूने दिलं. हँडशेक करतायत. कॉंग्रॅच्युलेशन AR फायटर्स माकने. मॅन ऑफ द मॅच कोण आहे ही चर्चा करण्याआधी मी जसबी शार्क्स टीमचे संघमालक जसबी शार्क्स टीमचे संघमालकांना विनंती करतो सुजनजी पाटील साहेबांना आपला यथोचित सन्मान या व्यासपीठावर केला जाईल. मॅन ऑफ द मॅच goes to